राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या 2 मजली बांधकामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या 75 लाख रुपयांच्या विशेष मंजूर निधीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. शेळगी येथील नागरिकांच्या अधिक सोयीसाठी या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासनाकडून 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. भूमिपूजनाप्रसंगी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते. माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यावेळी म्हणाले, शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरिता नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येत आहे. तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याच इमारतीत पोलीस चौकीसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शेळगीतील रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामे बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. आगामी काळात शेळगीत शाळा सुरू करण्याचाही मानस आहे. त्याबाबत प्रस्ताव देणार असून लवकरच शेळगीत शाळा सुरू होईल असे देखील सांगितले. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तसेच ज्ञानेश्वर कारभारी यांनी सूत्रसंचालन तर आतिश बोराडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूरचे पोलीस आयुक्त सन्माननीय राजकुमारजी, या कार्यक्रमाला वर्धनी सत्य असे उपायुक्त बोराडे साहेब,